माझं नाव राकेश गुरगावले आहे. मी कल्याण ईस्टला राहतो. तुमचं वय? वय माझं आहे आता 43 रनिंग चालू आहे. तुम्हाला काय त्रास होतो? मला त्रास असा होत होता की मी मुलाची माझी प्रॅक्टिस घेत होतो क्रिकेटची. तर प्रॅक्टिस घेता माझा असं पाय लचकला आहे. ते झालं म्हणजे थोडासा त्रास झाला मला. मी त्या दिवशी काय हे केलं नाही, लक्ष दिलं नाही. पण नेक्स्ट डे मला तो पाय माझा सुजला, सूज चढले त्याच्यावर. मी डॉक्टरकडे गेलो, त्यांना दाखवलं. तर त्यांनी पण ट्रीटमेंट चालू केलं, गोळ्या औषधं देऊन ते सूज कमी झाली होती. पण माझं दुखणं जे होतं ते कंटिन्यू होतच चालू, ते बंद नव्हतं. मी पुन्हा डॉक्टरकडे जाऊन त्यांच्याकडे दाखवून पुन्हा त्यांनी मला सजेस्ट केलं MRI वगैरे करायला. तर MRI केल्याच्या नंतर पुन्हा मी डॉक्टरकडे गेलो. त्यांनी मला पुन्हा सांगितलं नाही तुमचं हे फाटलंय म्हणून सांगितलं मला, की लेगामेंट फाटलंय म्हणून असं सांगितलं मला. तर ते ऑपरेशन वगैरे करावं लागेल किंवा असं काही बरेच काही गोष्टी सांगत होतं. पण मला त्या गोष्टी करायच्या नव्हत्या, कारण म्हटलं आत्ताच जर हे केलं तर अजून पुढे बरंच काळ आहे आपल्याला हे करण्यासाठी. तर म्हटलं मला दुसऱ्या पद्धतीने काय करता येईल का ते मी विचार करत होतो. आणि त्याच वेळेस मला तत्ववेदाचं म्हणजे नाव सापडलं की अशा ठिकाणी आयुर्वेदिक पद्धतीने ह्या गोष्टी करता येतात म्हणून मी तिकडे जाऊन व्हिजिट केली. आणि तिथे भेटल्याच्या नंतर त्या लोकांना माझे मी सगळे पेपर्स वगैरे दाखवले की बाबा असं असं आहे. त्यांनी मला सांगितलं की आपल्याकडे होईल म्हणून व्यवस्थित, फक्त तुम्हाला वेळ द्यावा लागेल. चालेल. तर त्यांनी ट्रीटमेंट चालू केली त्यांच्याकडून. जे आयुर्वेदिक पद्धतीने त्यांनी जे चालू केलं होतं त्याप्रमाणे मला एक 15-1 दिवसामध्ये व्यवस्थित जरा वाटायला लागलं. त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी पुन्हा त्यांची ते म्हणजे फिजिओथेरपी वगैरे करून असं म्हणजे त्यांनी मला बऱ्यापैकी म्हणजे बरं केलेलं आहे. म्हणजे आता असं झालेलं आहे की मी व्यवस्थित चालू फिरू शकतो किंवा म्हणजे पूर्ण असं मुलाची मी क्रिकेटची प्रॅक्टिस वगैरे पण घेऊ शकतो. म्हणजे असं माझं हे झालं.